झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा हा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ई प्रसारण इंटरनेट रेडिओ ई प्रसारण इंटरनेट रेडिओ. रसिक श्रोतेहो, सादर नमस्कार. मी प्रभाकर साठे. आज आपल्या सेवेत मराठी नाटक आणि त्यात रंजकता आणणारे दोन महत्वाचे कलागुण म्हणजे विनोद आणि संगीत यांचा प्रभाव केव्हापासून सुरू झाला, तो कसा झाला, कुणी सुरू केला आणि नाटकावर त्याचे बरे वाईट परिणाम काय झाले इत्यादी विषयांवर काही विचार मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आपण जाणताच की मराठी माणसाचा नाटक हा विषय अगदी जिव्हाळ्याचा आहे. पण नाटकात विनोद आणि संगीत असलं तर आपली अगदी ब्रह्मानंदी टाळीच यात शंका नको. 2004 आणि 2005 या 2 वर्षी मराठी नाट्यात विनोदाचं स्थान आणि 2010 साली मराठी नाट्यात संगीताचं स्थान हे प्रदीर्घ संशोधनावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम कॅलिफोर्नियामधील बे एरिया येथे जवळपास 400 श्रोत्यांसमोर प्रस्तुत केले गेले. हसून हसून मुरकुंडी वळवणारी आणि कर्णमधुर संगीताने श्रोत्यांची मनं झुलवणारी ती सगळी धमाल आज आपल्याला संक्षिप्त स्वरूपात पण दृकश्राव्य रूपात पाहायला मिळणार आहे. संक्षिप्त म्हणण्याचं कारण असं की सगळे कार्यक्रम जवळजवळ 12 तासाहून अधिक वेळ चालले. अर्थात ज्यांना ते संपूर्णतः पाहायची इच्छा असेल त्यांच्यासाठी युट्यूबवर ते उपलब्ध केले गेले आहेत. ज्यांना आवश्यक असेल त्यांनी ही प्रसारणकडे चौकशी करावी. तेव्हा मंडळी आरामात बसा, कान देऊन ऐका आणि उत्सुकतेने पहा. आणि हो, या सर्व खटाटोपाची संकल्पना आणि प्रेरणा माझी दिवंगत सहचारिणी कौमुदी हिची असल्याची पावती सुरुवातीलाच अगदी विनम्रपणे देतो. तसंच ई प्रसारणचे अतुल वैद्य आणि माझ्या सहकारी मधुरा गोखले आणि रेखा नायक यांच्या बहुमोल सहभागाशिवाय हे कार्यक्रम होऊच शकले नसते, हेही मान्य करतो. अर्थात इतर अनेक सहकारांचा महत्वाचा सहभाग आहे, हेही तितकंच खरं आहे. आता हिंदी भाषेत म्हणतात की घर की मुर्गी दाल बराबर, तसं व्हायला नको म्हणून इथेच आवर्जून मी नमूद करतो की आमची कन्या स्वाती आणि जावई डॉक्टर सुशील करमरकर, तसंच त्यांचा मुलगा निखिल आणि आमचा मुलगा सतीश आणि त्याचाही मुलगा नीरज या सर्वांचा आमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये कायमच पाठिंबाच नव्हे तर त्यांचा सहभाग पण आम्हाला लाभला. ही गोष्ट आम्हाला अत्यंत उभारी देणारी ठरली आणि त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. आता प्रथम नाटकातला विनोद, त्याच्यानंतर विनोदाचाच भाग असणारा फार्स आणि शेवटी संगीत असा आजचा कार्यक्रम असणार आहे. आपल्या नाटकात विनोदाची आणि विनोदी नाट्य लेखकांची परंपरा फार जुनी आहे. जाणकारांचं असं मत आहे की मराठी भाषे इतकं विनोदी साहित्य आणि विनोदी नाटकं भारतातील इतर कोणत्याही भाषेत नाहीत. विनोद न आवडणारा आणि तो न समजणारा माणूस विरळाच. फ्रँक कोल्बी या नावाच्या प्रख्यात विनोदकारानं म्हटलंय की विनोद समजत नाही असं मानणारा माणूस असणं शक्यच नाही. विनोद ही एक कलाच आहे आणि विनोदाचा आत्मा विसंगती आहे.
शाब्दिक, आर्थिक, प्रासंगिक, अभाविक, अतिशयोक्तिजन्य, अभिनयोचन अशा पुष्कळ विसंगती विनोद रूपाने प्रकट झालेल्या आपल्याला अनुभवाला येतात. ह्युमर इज द सॉल्ट ऑफ लाईफ असं म्हणतात ते उगीच नाही. स्थूल मानाने विनोदाचे 3 प्रकार ठरवता येतील. ते म्हणजे विशुद्ध विनोद, उपहास आणि कोटी. 20व्या शतकाच्या सुरुवातीला मराठी नाटकात विनोदाचा वापर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांच्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर अत्र्यांच्या अनेक नाटकातून विनोदाची लक्षणीय प्रगती झाली हेही आपण जाणता. आणि मग पुढं वसंत कानेटकर, वसंत सबनीस इत्यादींची नाटकं रंगभूमीवर खूपच लोकप्रिय झाली. इतरही अनेक नाटककार झाले, पण त्यांची नाटकं प्रदीर्घ काळ रंगभूमीवर तग धरू शकली नाहीत. कोल्हटकर हे विद्वान लेखक आणि मान्यता पावलेले नाटककार. त्यांनी मराठी नाट्यात विनोदाचा पाया घालून त्याला एक विशिष्ट दृष्टिकोन दिला. त्यांचा विनोद विद्यापीठाचे आद्य शंकराचार्य असा गौरव केला जातो तो यामुळेच. मराठी साहित्यात आणि नाट्यात विनोदी लेखक करून कोल्हटकरांनी कोटी आणि उपहास या विनोदी प्रकारात श्रेष्ठ दर्जाची निर्मिती केली. इतकंच नाही तर अतिशयोक्ती, वक्रोक्ती, विक्षिप्तता, उपरोध, श्लेष आणि शुद्ध विनोद यांचा भरपूर वापर करून विनोदी पात्र, विनोदी उपकथानक मुबलक प्रमाणात प्रचलित केली. 1884 ते 1929 या काळात कोल्हटकरांनी 12 नाटकं लिहिली. विभा देशपांडे यांच्या मते रंगभूमीवरच्या प्रयोग मूल्यांचं तत्र कोल्हटकरांना नीटसं न जमल्याने कोल्हटकरांची नाटकं आणि त्यातला विनोद विस्मरणात गेला. पण कोल्हटकरांच्या नाटकात संगीतालाही बराच वाव होता बरं का. अब्दुल करीम खान यांचं उगीच का कांता गांजिता हे पद खूपच लोकप्रिय झालं. नाटक होतं मूक नायक. फारच थोड्या रसिकांना हे माहिती आहे की बहुत असो संपन्न की महा प्रिय आमूचा एक महाराष्ट्र देश हा. हे गीत कोल्हटकरांनीच 1927 साली लिहिलं आणि 1960च्या नव महाराष्ट्र दिनी ते गायलं गेलं. कोल्हटकरांची सर्व नाटकं 5 अक्षरी होती. 2003-04च्या कार्यक्रमांपूर्वी अतिशय दुर्मिळ अशी कोल्हटकरांची नाटकं आम्हाला मिळू न शकल्याने त्यातील निवडक प्रवेश दाखवता आले नाहीत. पण नंतर महत्प्रयासाने मिळालेल्या मूक नायक आणि वीर तनय या 2 नाटकातले त्याचे विनोद मी आता देत आहे. ऐका. संगीत मूक नायक. वेत्रिका मुक्या माणसाचं ढोंग घेतलेल्या नायकाबद्दल. आज आमच्या राजकन्येला अलीकडे एक सुंदर चेहऱ्याचा मुका आवडू लागलाय. प्रतोद म्हणजे तिचा प्रियकर. अहो, सुंदर चेहऱ्याचा मुका आवडत नाही कुणाला. तो नसता तर मी तुझ्या भोवती घेरट्या कशाला घातल्या असत्या. वेत्रिका. राणीसाहेब त्यांची निवड होऊन चुकली आहे. राणीसाहेब म्हणतात होऊन चुकली नसेल, चुकीनं झाली असेल. हा दुसरा विनोद. आता संगीत वीररत्न आहे. त्यातला शंभूसेन हा खलनायक म्हणतो आता प्राण जरी गेला तरी रणात म्हणून जायचं नाही आणि कोणी माझे हात तोडले तरी हातात तलवार म्हणून धरायची नाही.
आता पुढचा विनोद. शंभूसेन म्हणतो, काय पहा सोन्याचा गुण आहे, स्वतः पिवळं असून लोकांची मन मात्र कोळशापेक्षा काळी करतात. आता त्यांचा लेख आहे, हा नाटक नाही. अतिशयोक्ती प्रकारचा विनोद. बैठ्या खेळामध्ये तर इतकी तंद्री लागते की जग बुडालं तरी कळत नाही. बंडू नानांनी पाणी समजून शाईच पिऊन टाकली. लवकरच त्यांचे सगळे केस अगदी काळे कुळकुळीत झाले आणि काही दिवस त्यांचा घामही शाईसारखाच असे. आता पुढे दुसरा कुलूप या त्यांच्या लेखातला एक विनोद आहे. माझी झोप इतकी सावध आहे की माझं घोरणं सुद्धा मला झोपेत स्पष्ट ऐकू येतं. अशीच अतिशयोक्ती त्यांचे शिष्य गडकरी, राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन नाटकात इंदुबिंदूच्या काळेपणाच्या वर्णनातही दिसून येते. कोल्हटकर आणि शिष्य राम गणेश गडकरी या दोघांच्या लिखाणात बरंच साम्य दिसून येतं. कोल्हटकरांच्या मूक नायक या नाटकातला शरदचंद्र आणि रोहिणी, म्हणजे शरदचंद्र हा मदिरेच्या आधारे गेलेला नायक आणि रोहिणी त्याची साध्वी पत्नी, यांच्या व्यक्तिरेखा गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकातल्या सिंधू आणि सुधाकर या व्यक्तिरेखात विलक्षण समांतरपणा आहे. आणि गडकऱ्यांनी सुद्धा हे कोल्हटकरांचं अनुकरण केल्याचं मान्य केलं नव्हतं. मंडळी, कंटाळा यायच्या आधीच आपण आता काही रंजकदार चित्रफिती पाहणार आहोत. सुरू करूया राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकातल्या प्रवेशापासून. गडकरी यांच्या नाट्य लेखनात उत्कटता, कल्पना विलास, अतिशयोक्ती आणि भाषा प्रभुत्व हे 4 गुण प्रामुख्याने दिसतात. शब्दनिष्ठ आणि अलंकारिक विनोदानी त्यांनी गंभीर तसंच विनोदी व्यक्तिरेखांचा ठसा उतरवला. परंतु काही वेळा गडकरी यांचा विनोद शारीरिक व्यंगांवर झाला आणि त्यामुळे तो भडक आणि अतिरंजितही झाला. कसा, ते भावबंधनातल्या इंदू बिंदू कामण्णा या व्यक्तिरेखातून आता आपण पाहणार आहोत. इंदू आणि बिंदू या 2 अतिशय काळ्या कुट्ट विद्रूप बहिणी, कामण्णा नावाच्या आंधळ्याचं आणि मराठी भाषात येत नसल्याचं ढोंग करणाऱ्या माणसाला अनेक क्लुप्त्या लढवून दटावतात आणि त्याच्याकडून लग्नाचं बंधन वचन उपटतात. ढोंगी कामण्णा त्यांच्या जाळ्यात अडकवत. आणि पुढे काय होतं? अगं, मी ते तुझ्या बाकड्या मानेचं वेडावणं दाखवतीये. खरे हो खरे, मात्र ही मला अशी जन्मापासून वेडावत सुटली आहे आणि जित्याची खोड मेल्या वाचून जायची नाही. कामण्णा, ही काहीतरी सांगते हो तुम्हाला. खरं पाहिलं तर मी एखाद्या अप्सरेसारखी सुंदर आहे. अप्सरेचा अवतार तरी बघा. अगं, तू जर अप्सरेसारखी असशील तर मग मला रत्तीसारखंच समजावं लागेल. मेरा के प्रभू, अरे रती सारखं का, प्रत्यक्ष रतीच आहेस तू. काय शिरात आणून दावादामाने भांडतायत एकमेकींची. पण हो हो, अशात एकीचा रागाने दम कोंडून प्राण गेला आणि त्या धक्क्याने दुसरी हृदयाची क्रिया बंद पडून मेली. काय बाहेर येलो. मृत्यू हा केवढा मोठा आधार आहे जगाला. मृत्यूमुळे कधीतरी या पिढा टळणार आहे या कल्पनेनेच किती समाधान वाटलं जगाला. हो, पुढली पिढी किती भाग्याची आहे. हो काय हो कामण्णा, तुम्हीच सांगा पाहू, आमच्या रूपानं कोण चांगलं ते. अगं, मी काय सांगू बिंदू. आणि मी तुला एकदा सांगितलं ना, ही काळी कोडी आपल्याला उलगडत नाहीत म्हणून. आणि ते काही का सांगे ना, मी कुठले आले ऐकायला. असं यांचं बखोट धरून यांना फटफट तोडून मी बघ. चला हो कामण्णा.
गडकरी यांच्या भ्रमाचा भोपळा नाटकातला कचेश्वर आपली बायको विद्या गौरी हिला म्हणतो, अगं मी तुला कवडीचीही किंमत देत नाही असं कसं म्हणतेस? मी तुला एका तरी कवडीची किंमत नक्कीच देतो. तू कवडी आहेस म्हणूनच तर मी कवडी चुंबक आहे. आता गडकरी यांच्या भाषा प्रभुत्वाविषयी नमुने बघूया. गडकऱ्यां इतकी काव्यमयता, नाट्य कुशलता आणि विनोद शक्ती एकत्र आढळणं म्हणजे अगदी दुर्मिळ गोष्ट आहे. या गुणांमुळे त्यांचं स्थान मराठी नाट्य प्रकारात असाधारण आहे. विनोदपूर्ण व्यक्तिलेखन, विनोदी नाट्य संवाद आणि विनोदी प्रवेश रचना ही महत्वाची अंग गडकऱ्यांच्या नाटकातून अनुभवायला येतात. स्वतः कवी असल्याने त्यांच्या नाटकात संगीतही भरपूर प्रमाणात आलं. गंभीर व्यक्तिरेखात सुधाकर, घनश्याम, तर विनोदी व्यक्तिरेखात गोकुळ, तळीराम, कामण्णा, इंदुबिंदू या पात्रांचा उल्लेख करावाच लागेल. आणि ते आपण आताच पाहिलंय. तीव्र स्वाभिमानी गडकऱ्यांनी एकदा बाल गंधर्वांना सुद्धा समज दिली होती की भरजरी शालू डेबून आणि उंची दागिन्यांनी नटून तुम्ही प्रसिद्धी पावला असाल तरी मी तुम्हाला साधी विटकी लुगडी नेसवून लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवीन. आणि झाले तसंच. आता अलंकारिक भागाचा नमुना पाहूया. बाहेर शीतरश्मी निशापतीने आपल्या अमृतवर्षी कोमल किरणांनी या भूतलावर चंद्रिकेचा पाऊस पाडून अंतराळाला दुग्धवर्णाची शोभा आणली आहे. या उरफाट्या दुग्ध समुद्राच्या नीलवर्ण तळाशी मंद तेजोमय तारका भौतिके विरळ पसरली आहेत. या पुण्य स्नानाने आनंदलेली भूदेवी मंद वायूच्या रूपाने वाहणाऱ्या समाधानाच्या निश्वासाबरोबर गगनमंडलात पुष्पराग उधळीत आहे. बापरे, मला तर वाचूनच दम लागला. असो मंडळी, मला वाटतंय की गडकऱ्यांना सोडून आपण आता त्यांचे शिष्य, अग्रणी नाटककार, ज्यांना विनोदाचे डॅम्बिस नातेवाईक असं म्हटलं जातं, ते आचार्य अत्रे यांच्याकडे वळणार आहोत. पण जरा थांबा. अत्र्यांच्या आधी जन्मलेले एक अद्वितीय विनोदी लेखन करणारे, अतिशय लोकप्रिय असणारे म्हणजे चिमणी जोशी यांच्याकडे वळाल्याशिवाय आपल्याला पुढे जाणं म्हणजे महाघोर पापच होईल. चिमणी जोशी हे नाव विनोदी लेखकांच्या पंक्तीत मोजक्या अग्रणी स्तरात बऱ्याच वरच्या स्तरावर आहे. त्यांनी विनोदी नाटकं केवळ 2च लिहिली आणि ती म्हणजे वडाची साल पिंपळाला आणि नटश्रेष्ठ. पण ती विलायती नाटकांवर आधारित होती. अर्थात दुसरे विनोदकार पु ल देशपांडे यांच्या बाबतीतही ते खरं आहे बरं का. तर चिमणी जोशी यांनी असंख्य विनोदी कथालेखन केलं हे सर्वांना माहितीच आहे. त्यांनी अनेक विनोदी नाट्यछटा पण लिहिल्या. छोट्या चिंतामणला अगदी बालपणापासूनच विनोद निर्मिती करणं उपजत होतं. त्यांचे वडील सुधारक पत्राचे कर्ते होते. आणि मी अभिमानाने सांगतो की चिमणी जोशी हे माझे सख्खे आते मामा. त्या काळच्या नामवंत साहित्यिकांचा त्यांच्या घरी राबता असे व त्यामुळे नकळतच आयुष्याकडे बारकाईने पाहण्याचा आणि वेगवेगळ्या घटनांचं सूक्ष्म अवलोकन करण्याचा दृष्टिकोन त्यांच्यात निर्माण झाला असावा. त्यांना मुबलक पुस्तकं आणि लेख वाचायला मिळत होती. त्याचा परिणाम वाचनाची आवड निर्माण होण्यात झाला.
पुण्याच्या नोमवी शाळेतून मॅट्रिक पास होऊन फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाल्यावरच त्यांचं विनोदी लेखन सुरू झालं. सुरुवातीच्या लेखनात विडंबनात्मक, कोटीप्रचूर या कोल्हटकरी शैलीचा प्रभाव असला तरी हळूहळू ते उपहासाकडून परिहासाकडे वळले. प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक धर्मानंद कोसंबी यांनी चिवींना सरळ विनोद निर्मितीवर जास्त लक्ष द्यायला प्रोत्साहित केलं. आणि काय गंमत झाली पहा, प्रख्यात व्यक्तिरेखा चिमणराव याचा जन्म झाला. पांढरपेशा, मध्यमवर्गीय जीवनातलं दारिद्र्य, अज्ञान, निरागसपणा यांचं बारकाईने अवलोकन करून मनुष्य स्वभावातल्या विसंगती, खोटा डौल, आत्मप्रौढी यांवर आधारित व्यक्तिनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ या दोन्ही प्रकारच्या विनोदाचा सुंदर संगम चिमणीच्या लेखनात झाला. त्यांच्या कथांमध्ये व्यंगांचं चित्रण नसे, तसंच शब्दांच्या चमत्कृतीने निर्माण होणाऱ्या व्यंग दर्शनाचा संबंधही नसे. त्यांचा विनोद जोरदार हास्य निर्मिती करणारा नसून आस्वादकाच्या मनात सुखात्म जाणीव निर्माण करत त्याच्या चर्येवर स्मित निर्माण करणारा होता. आणि त्यामुळेच चिमणराव, गुंड्या भाऊ, कावेरी, गुलाब इत्यादी व्यक्तिरेखांमधून वास्तव जीवनाचं वर्णन विशुद्ध विनोदातून दाखवून त्यांनी 3हून अधिक पिढ्यांचं मनोरंजन केलं. त्यांचा मानसपुत्र चिमणराव आणि गुंड्या भाऊ ही द्वयी 50हून अधिक वर्ष मराठी रसिकांच्या मनावर राज्यकर्ती झाली. चिमणराव स्टेट गेस्ट या सदाबहार कथेवरून एक यशस्वी मराठी चित्रपटही निघाला होता. प्राध्यापक गंगाधर गाडगीळ ते आपल्या मराठी साहित्याचे मानदंड या ग्रंथात म्हणतात, ज्या प्रामाणिकपणे जोशांनी या छोट्या विश्वाला साकार केलंय, ज्या सूक्ष्मपणे त्याचे बारकावे निरखले आहेत, त्या रसिकपणे जीवनाची खास लज्जत पकडली आहे. आणि ज्या प्रकारे विनोदाच्या आहारी न जाता या जगाशी इमान राखलं आहे, त्यामुळेच त्यांच्या लेखनाला अस्सल मोल प्राप्त झालंय. त्यांच्या नाटकाची पुस्तकं अखंड प्रयत्न करूनही मिळाली नव्हती. माझे एक मित्र संदीप रानडे त्यांच्या मदतीने वडाची साल पिंपळाला याचं कथानक मला मिळालं. त्यातले काही विनोद देत आहे. मूळ नाटक स्टॉप न्यूज. लेखक मायकल सेबास्टियन हे रोमानियन लेखक होते. आता ऐका, अहो दैनिकात लेख प्रसिद्ध झाला इतकंच ना, दैनिकाचं आयुष्यपुरतं एक दिवस देखील नसतं. उजाडता घेतलेलं दैनिक बायकांच्या हातून 8-9 वाजता कुठल्या कामाकरता वापरलं जातं हे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लेखाच्या प्रसिद्धीबद्दलच तुमचं मत ताबडतोब बदलून जाईल. आता दुसरं, तो स्वतः येत आहे, तर त्याचं उत्तर म्हणतात की येण्याची क्रिया स्वतःलाच करावी लागते. दुसऱ्यांच्या पायांनी आपल्याला कसं येईल बरं. आता पुढे, बाजीरावांनी बऱ्याच घोडचुका केल्यात. ज्यांचा अर्धा जन्म घोड्याच्या वरून स्वारी करण्यात गेला, त्यांच्या हातून घोडचुका होणार नाहीत तर काय. चिवींच्या लहानपणी त्यांच्या वडिलांना भेटायला एक पै नावाचे ग्रस्त आपल्या 2 छोट्या मुलांना घेऊन आले होते. छोटा चिंतामणी म्हणाला, बाबा बाबा आपल्याकडे पैसा आलाय. अहो त्या काळी 3 पैसा 1 पैसा असे ना. आता दुसरा आहे, हा फार मजेदार आहे बर का, धरून धरून हसाल तुम्ही.
पूर्वी एक शिक्षिका कराचीहून मुंबईला काही कामाकरता रेल्वेने येत होत्या. वाटेत एका जंक्शनवर गाडी बदलावी लागली. आधीपासून रिझर्वेशन केलं असूनही जंक्शनवर त्यांचं नाव सापडेना. तिकीट कंडक्टर आदराने बाईंना म्हणाले, काही काळजी करू नका बाई, मी तुमची सोय करतो. अहो, बर्थ कंट्रोल माझ्याकडेच आहे. मला तर हसल्याशिवाय राहत नाही. आता पुढे 1933 पासून 1967 पर्यंत आचार्य अत्र्यांनी विशिष्ट विनोद शैलीनी लोकात हास्याचे फवारे निर्माण करणारं नाट्य लेखन केलं. ग्राम्यता, अश्लीलता, बिभत्सपणा, वात्रटपणा, पानसटपणा वगैरे अनेक वाईट प्रवृत्ती विनोदाच्या इतर अंगांबरोबरच त्यांच्या नाटकात प्रकट झाल्या. म्हणूनच तर काही लोक अत्र्यांना विनोदाचे डॅम्बिश नातेवाईक असं म्हणतात. हजर जबाबीपणात तर अत्र्यांची बरोबरी जवळपास कोणीच करू शकलं नाही. आता आहे का विनोद हा अत्र्यांचा. हजर जबाबीपणा म्हणजे कसा असतो ते ऐका. एकदा अत्रे दादरून पुण्याला जायला निघाले. जवळच राहणाऱ्या ओळखीच्या बाईंनी विचारलं, अहो, गाडीत जागा असेल तर मी येऊ का? अत्र्यांनी होकार दिला आणि मग गप्पांच्या नादात ठरल्या ठिकाणी पुण्याला पोचताच बाई अत्र्यांना म्हणाल्या, तुमच्या बरोबर प्रवासात 4 तास कसे गेले कळलं सुद्धा नाही. क्षणार्धात अत्रे म्हणाले, बरं झालं, फार लांबचा प्रवास नव्हता, नाहीतर दिवस कसे गेले असते ते सुद्धा कळत असत. तर आता पाहूया साष्टांग नमस्कार या सदाबहार नाटकातली छोटीशी चित्रफीत. मी म्हणतो, रोज सकाळी लवकर येऊन तुम्ही नमस्कार घाला इथे चांगले महिनाभर. जरा दंड तयार होऊ द्या तुमचे. मग बघा कसं कसदार काव्य तुमच्या हातून निर्माण होत आहे ते. बघा बघा दंड यांचे. अरे 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 किती विश्लेषित म्हणजे अगदी उघडलेलं आजच्या दंडाच्या माणसाने काय काव्य करावी आणि आम्ही तरी काय ती वाचावी. औराव बहादूर, पण चांगलं काव्य करण्यासाठी कसदार दंडांपेक्षा कोवळ्या हाताची जास्त गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? अरे कोवळ्या हाताने काय होणार आहे काय? ज्ञानेश्वर, रामदास, मोरोपंत यांनी जी कविता केली ती काय कोवळ्या हाताने रे? हेच तर तुमचं ज्ञान. अरे ज्ञानेश्वरांची उमरती काय, अवघ्या 16व्या वर्षी समाधिस्थ झाले. ते समाधिस्थ झाले म्हणजे काय? वारले. पण एवढ्या लहान वयात नमस्कार घालून त्यांनी काय ताकद कमावली ते हे कोणी तुम्हाला ठाऊक आहे? अरे हात आणि दंड असे पोलादासारखे कणखर बनवले ते म्हणतात. वा रे वा. मग का नाही ते रेड्याच्या तोंडून वेद वदवणार? अशी त्या रेड्याच्या मुस्कटात मारली म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी. मारली म्हणजे काय, अगदी भडकावलीच. मग काय करतो विचारा? ते रेड्याच्या डोळ्यासमोर नुसते काव्याचं म्हटले असते. लागला घडाघड वेद म्हणायला काय एखाद्या दशग्रंथी ब्राह्मणासारखा. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनीच नमस्कार घालावेत आणि रेड्याच्या तोंडून वेद वदवावेत. भद्रायू सारख्या दुबळ्या माणसांनी काय काव्य करावे? उंदराच्या तोंडून एखादी ओवी देखील म्हणून घ्यायची ताकद नाही. बाकी आता हे तितकंच खरं बरं का, त्यावेळेचे ते रेडेही वेगळेच होते. त्यावेळेचे ते संतही वेगळे आणि त्यावेळेचे ते रेडेही वेगळे. हल्लीच्या रेड्यामध्ये काही विशेष राम राहिले नाही. अत्र्यांच्या विनोदी शैलीवर तसंच नाटकांविषयी जितकं सांगावं हे तितकं थोडंच आहे, हे अगदी खरं आहे. तरी पण त्यांच्या अनेक नाटकांपैकी अत्यंत सदाबहार आणि सगळ्यात यशस्वी नाटक म्हणजे अर्थातच लग्नाची वेळी. ते अजूनही श्रोत्यांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. त्यात विनोद भरपूर असले तरी अप्रतिम आणि सुमधुर गीतांचीही त्यात रेलचेल होती. म्हणूनच एक अतिशय लोकप्रिय गीत
आपल्याला ऐकवल्याशिवाय मला राहत नाही. प्रथम ते गीत आपल्याला मी ऐकवतो आणि मगच त्याच्या मागचा एक अविस्मरणीय अनुभव आपल्याला सांगतो. ऐका. छातीत इश्क भाला तो आर पार गेला, ती पाहताच बाला कलिजा खलास झाला, कलिजा खलास झाला, कलिजा खलास झाला. छातीत इश्क भाला भाला, छातीत इश्क भाला, कलिजा खलास झाला. मंडळी, आवडली ना व्हिडिओ? आता प्रस्तुत करतो ती अतिरंजिक कहाणी. ऐका. ह्या गीताची टेप मिळण्याकरता मी अगदी जंग जंग पछाडलं, पण यश येईना. शेवटी सहज एकदा बोलता बोलता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या काळच्या म्हणजे 2008 अध्यक्षा सौ माधवी वैद्य यांनी सांगितलं की अहो साठे, तुम्ही PYC जवळ आबा गोडबोले नावाचे निवृत्त डॉक्टर राहतात, त्यांच्याकडे चौकशी करा. ते कैलासवाती छोटा गंधर्व या पदाचे मूळ गायक यांच्याकडे शिकलेले आहेत. त्यांच्याकडे ते पद मिळण्याची शक्यता आहे. हा त्यांचा फोन नंबर. मग काय, लागलो तयारीला आणि गोडबोल्यांचा पत्ता शोधून जाऊन भेटलोच. आणि मला महद आश्चर्याचा जबरदस्त धक्काच बसला. अहो, गोडबोले म्हणजे एक वृद्ध, कमरेपासून खाली अधू असलेले, अर्धी दंतपंक्ती निखळलेले असे ग्रस्त निघाले. पण लगेचच त्यांनी मला परत चकित करून सोडलं. म्हणाले, साठे, काही काळजी करू नका, मी ते गाणं गाऊन स्वतः तुम्हाला रेकॉर्ड करून देतो. परवाच्या दिवशी सकाळी 10 वाजता या. मी उडालोच. अहो, काहीच न मिळण्यापेक्षा हा म्हातारा काय देतोय ते तरी पाहू म्हणून 2 दिवसांनी घाबरतच त्यांचं घर गाठलं. आणि पाहतो तर काय, 2 पलंग एकमेकांना जोडून, त्यांच्यावर गालिचे घालून आणि खिडक्यांना काळे पडदे लावून आबांनी त्यांच्या हॉलचं परिवर्तन एखाद्या छोट्या स्टेज मध्येच करून ठेवलं होतं. साथीला गांधर्व महाविद्यालयातून तबला आणि हार्मोनियम हे वाजवणारे साथीदार पण बोलवले होते. एका स्टुडिओ मधून व्हिडिओ कलाकार बोलवले होते. आणि मधोमध खुद्द आबा अगदी झब्बात चुडीदार परिधान करून आणि डोक्यावर फर कॅप ठेवून विराजमान झालेले होते. हे सगळं जर भारावून टाकणारं असतील ना, तर आबाने जेव्हा आ लावून गायला सुरुवात केली तेव्हा मात्र मी अगदी थक्कच झालो. एखाद्या प्रतिथयश गायकाला सुद्धा लाजवेल असा सुरेल आवाज आबांनी काढला. आणि तेव्हा तर माझी अगदी ब्रह्मानंद टाळीच लागली. एखादं स्वप्न पाहत असल्याची माझी भावना झाली. अतिशय सुमधुर ताल सुरांच्या जोडीला दाद देत आबांनी ती पाहताच बाला कलिजा खलास झाला हे पद अतिशय उत्तम रीतीनं पेश केलं. तेव्हा माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसेना. व्हिडिओचे चक्क 3 टेक घेतले आणि दुसऱ्या दिवशी माझ्या हातावर त्या टेप्स ठेवून नम्रपणाने माझ्या आगामी प्रयोगात यश चिंतून आबांनी मला निरोप दिला. आता हा अतिशय दुर्मिळ आणि अमूल्य ठेवा माझ्या पोतडीत ठेवला व आदराने आबांनी सांगितलेली विदागी त्यांच्या हवाले केली. किती माहितीये का? 7,000 रुपये. अहो, पण कलेला मोल मुळी नसतंच. ती प्रस्तुत करतानाची भावना आणि प्रेम यांना मात्र अजिबात तोड नाही. असं म्हणतात की आत्र्यांच्या मते जगातला निम्मा विनोद माणसाच्या मूर्खपणावर आधारित आहे.
आणि माणसाचा मूर्खपणा हेच जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. व्यक्तिरेखांचं नामांतर, रूपांतर किंवा स्थलांतर या प्रकारांचा अत्र्यांनी प्रख्यात नाटककार मोलियर याच्या लेखनावरून आधार घेतला. 1928 मध्ये विलायतेमधून परतल्यानंतर शाळा मास्तर व नंतर मुख्याध्यापक या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या 2 प्रसिद्ध कवयित्री कन्या शिरीष पै व देशपांडे साहित्य आणि राजकारण क्षेत्रात अत्र्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली, पण लोकसभेवर निवडून येणं मात्र त्यांना काही शक्य झालं नाही. अत्र्यांचा बहुत परिचित नसलेला आणखीन एक गुण म्हणजे त्यांचा उर्दू भाषेचा दांडगा अभ्यास होता. इतकंच नाही तर मौलाना अल्लाउद्दीन खिलजी या टोपण नावाखाली त्यांनी बरंच उर्दू लेखनही केलेलं आहे. आता आपण वळूया पु ल देशपांडे यांच्या विनोदाकडे. त्यांनी कोल्हटकर, गडकरी आणि अत्र्यांपेक्षा वेगळ्या अशा बुद्धिनिष्ठ विनोदाला प्राधान्य दिलं. हे जरी खरं असलं तरी पुलंच्या लेखणीतून एकही विनोदी पण स्वतःच असं नाटक अवतरलं नाही. जीवनातल्या वास्तवाचा आणि गांभीर्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी अमाप विनोदी साहित्य निर्माण केलं. पुलंची इतर नाटकं रूपांतरित किंवा आधारित स्वरूपाची आहेत. उदाहरणार्थ अंमलदार, ती फुलराणी, तुझे आहे तुझपाशी हे नाटक खऱ्या अर्थाने विनोदी म्हणता येणार नाही, कारण संपूर्ण नाटक हे काकाजींच्या जीवन साफल्याचा आणि आचार्यांच्या खोट्या सामाजिक प्रतिष्ठेचा व प्रथांचा दांभिक स्फोट आहे, असं जाणकारांचं मत आहे. आसक्ती आणि विरक्ती या 2 प्रवृत्तींच्या व्यक्तिरेखा अनुक्रमे काकाजी आणि आचार्य या पात्रांमध्ये दिसून येतात. या नाटकात विनोद कसा आहे ते आपण आता पाहूया. अतिविशाल महिला या तुझे आहे तुझपाशी या नाटकातल्या प्रसंगातून. जब मनुष्य मन में पैदा हो रहे अनेक आंदोलनों को छोड़ देता है और आत्मा द्वारा आत्मा में ही संतुष्ट रहता है, धर्म सिद्ध प्रयत्न कराता है. जब मनुष्य मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है. कोण आहे? आओ, हे काय? सेवा. हा काय सावटपणा आहे? क्षमा करा, पाहिलं एकदम क्रोध आला मला. अजून मन शांत होत नाहीये. हळूहळू होईल. आपण बसा ना. आपल्याला कोणाला भेटायचंय? आपल्यालाच. मला? होय, आपल्यालाच. आम्ही अतिविशाल महिला मंडळाच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारिणी आहोत. अहो, ते तुमचं अतिविशाल का काय मला नाही कळलं. नाही कळलं? मी सांगते. ह्या मिसेस नाडकर्णी. नमस्कार. ह्यांचे मिस्टर इथे डेप्युटी कमिशनर ऑफ एक्साईज आहेत. होते म्हणा की मिसेस फळसुले. अरे अरे अरे, काय झालं त्यांना? बाकी व्हायचंय काय म्हणा. प्रत्येकाला एक दिवस जायचंच आहे. पण आत्मा अमर आहे, सांगून ठेवतो. तसं नाही हो, ते डेप्युटी कमिशनर होते, म्हणजे ते आहेत, पण डेप्युटी कमिशनर नाहीत, कमिशनर आहेत. पण काय हो, टेम्पररीच आहे नाही ही अपॉइंटमेंट. अहो, परवा घोरपडे भेटल्या होत्या क्लबात. त्या सांगत होत्या की मिस्टर घोरपडे रजेवर गेलेत ना, तोपर्यंतच आहे ही ऑफिशिएटिंग अपॉइंटमेंट म्हणून. मिसेस घोरपड्यांचं सांगू नका मला. मिस्टर घोरपडे रजेवर गेले आहे म्हणून सांगते काय? शी इज अ लायर. मिस्टर घोरपड्यांना सस्पेंड केलं आहे. 5 लाख रुपये फ्राईड केले आहेत. माझ्या मिस्टरांनीच उघडकीला आणलं ते फ्राईड. फ्राईड? फ्रॉड म्हणायचंय त्यांना. फ्रॉडच म्हणाले मी. मुलांना अमेरिकेला पाठवायला पैसा काही पगारातून नाही आला. म्हणजे खरं सांगू का, आपण आहोत ना त्याच्यापेक्षा ग्रेट आहोत असं दाखवायचं. बॅड हॅबिट नाही का हो मिसेस काळे? नाहीतर काय. एक मिनिट ना. सॉरी.
मी एक्सप्लेन करते आपल्याला. आमचं एक अतिविशाल महिला मंडळ आहे. एक्सक्यूज मी जरा, पूर्वी इथे एक नुसतंच विशाल मंडळ होतं. होतं का म्हणताय? आहे की अजून भट्टीन काकूंचं मंडळ. पावलट मेल्या खवा काकू आहेत सगळ्या. नाहीतर काय. आमच्या मंडळात सगळ्या कॉस्मोपॉलिटन म्हणायचंय त्यांना. आता हेच बघा ना, आमची प्रेसिडेंट आहे मिस पेरिन इंदुरवाला, व्हाईस प्रेसिडेंट आहेत मिसेस अब्दुल्ला, त्यांचे मिस्टर इथे डीएसपी आहेत, झालंच तर ट्रेझरर मिस क्लारा डिकुन्हा, त्यांचे मिस्टर अय्या वंडरफुलच आहात की हो तुम्ही. अहो मिस क्लारा डिकुन्नाचं लग्न कुठं झालंय अजून, पण त्यांचे फादर रेल्वेत ऑफिसर आहेत. हो 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 हो, आमच्या दोघींचे मिस्टर गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. आणि ह्या मिसेस काळे, नमस्कार, ह्यांचे मिस्टर ह्यांचे मिस्टर घरचे बरे आहेत. हो हो हो, घरचे बरे आहेत. माझे मिस्टर क्लास 1 सर्व्हिस मध्ये आहेत. अय्या माझेही मिस्टर क्लास 1 मध्येच आहेत की. आणि आमच्या मंडळात सगळ्या कॉस्मोपॉलिटन म्हणायचंय का तुम्हाला मिसेस नाडकर्णी? कशात अडकल्यासारखं झालं म्हणून थांबले हो मी, नाही तर येतं मला म्हणतात. हो, मग म्हणा बघू. आमच्या मंडळात कॉस्मोपॉलिटन ऍक्टिव्हिटी चालू आहे म्हणून. आता वसंत कानेटकर या प्रख्यात विनोदी नाटककारांनी 1956 ते 56-57 पासून पुढल्या 34-35 वर्षात 41 निरनिराळ्या धर्तीवरची नाटकं लिहिली. अमुक एका आशयाला यशस्वीपणे कानेटकरांनी हात घातला नाही असं झालं नाही. गंभीर, विनोदी, प्रहसनात्मक, ऐतिहासिक हे विषय त्यांनी प्रकर्षांनी सादर केले. प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते या लोकप्रिय नाटकात कानेटकरांनी रंगभूमीवरच्या प्रायोगिकतेचं भानही उत्तम प्रकारे पाहिलं. आपल्या उत्सुकतेला अधिक ताण न देता आपण आता प्रेमा तुझा रंग कसा मध्ये डोकावूया. वा 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 वा, तुम्ही म्हणजे अगदी कमालच केली हो प्रिया बाई. आणि हा रेडिओ बघा तरी. वा 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 वा, छानच आहे ना. फिलिप्स कंपनीचा आहे, वाटलं काय? फिलिप्स कंपनीचा ना, बाकी काही म्हणा प्रियंवदाबाई, या फिलिप्स कंपनीचं पाणी काय वेगळेच आहे हो. आमच्या बाल्याची सायकल अशी मजबूत बनवले म्हणता काय विचारू नका. ती फिलिप्स कंपनी वेगळी रामकृष्ण हरी. अहो पण कंपनी वेगळी असली तरी फिलिप्स साहेब तेच की. त्यापेक्षा आणखी काय, आणखी हा टी सेट बघा. टी सेट? हा हा हा, म्हणजे कप बशा. वा वा वा, चांगल्या नक्षीदार आणि बेलमुंडीच्या दिसत आहेत की हो या. पोहारणीकडून गरम कोण पाठवणीवर घेतल्यात का? कॅम्प मध्ये दोराबजी कडनं 40 रुपयाला घेतला टी सेट. हो होय म्हणताय काय? अहो फेरी माझ्याकडे 6 आण्याला मिळतात असल्या कपाशा. पण त्या काही अशा नव्हेत काही, ही अस्सल इंग्लिश क्रोकरी आहे. इंग्लिश रामकृष्ण हरी. अहो पण इंग्रजी झाली तरी खाली पडली म्हणजे तुकडेच होतात ना तिथे. त्यापेक्षा आंघोळीसाठी एखादे प्रशस्त घंगाळ घेतले असते ना म्हणजे बरे झाले असते. हो म्हणजे काय, अशा क्रोकरी शिवाय माझ्या पप्पडचा संसार कसा होईल? हो, आमचा नाही झाला. तुमचा कसला आलाय द्रोणपत्रावळीचा संसार? वा 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 वा, द्रोणपत्रावळीच्या संसारात देखील मजा असते बरं का महाराज. आळूची भाजी ओरपावी पत्रावळी भरून आणि मठ्ठा फुरकावा द्रोणामधून. तो काळ गेला आता निळू भाऊ. माझ्या बब्बडला घर अप टू डेट ठेवायची इतकी हौस आहे म्हणून सांगू. हे मात्र खरे बरं का प्रियंवदाबाई. हा, सोनबाईने घर कसे आरशासारखे लक्ष ठेवले.
आणि मुख्य म्हणजे सोनबाई घरात आल्यापासून आमचा बाजीराव आता रोज आंघोळ करायला लागलाय. म्हणजे आईसारखा तेवढा तरी वचक ठेवला म्हणायचं पोरीनं. आईसारखा म्हणजे प्रोफेसर साहेब देखील इश्श, आंघोळीबद्दल नव्हते काही म्हणत मी, घराच्या स्वच्छतेबद्दल म्हणत होते. हा 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 असं म्हणा. बाकी सुनबाईच्या हातामध्ये जादू आहे, जादू. हा अहो चहा प्यावा ना तर आमच्या सुनबाईच्या हातचा हिरवा लिप्टन द्या, पिवळा लिप्टन द्या, नाहीतर कोळशाची फुकटी आणून हातावर घ्या. चहाला आपली अमृताची चव. आज मी चहा देतो. हा वाह. आता वळेय इच्छा माझी पुरी करा ही दुसऱ्या यशस्वी वसंताची अर्थात वसंत सबनीसांची नाट्यकृती आपण कधीच विसरू शकणार नाही. कारण अर्थातच दादा कोंडके राजाचा छपरी पलंग चोरणाऱ्या कोतवालाला कोरणारी हवालदार मैनावती यांची लग्नगाठ. पण मला त्याबद्दल नाही विचारायचंय. मग तुम्हाला ही मैनावती सारखी देखणी आणि नृत्य गायनात कुशल असणारी स्त्री मिळाली कशी? अरे बाबा ना लागला का जाय. तसे नव्हे हो. त्याचं काय बाबा आमना बाईचा हट्ट पुरा करावा लागतो, तिची इच्छा पूर्ण करावी लागती. म्हणजे बघ मैनावतीनं हट्ट धरला मला राजाचा छपरी पलंग पाहिजे. मग काय मी आणून दिला तिला राजाचा छपरी पलंग, तेव्हा तयार झाली लग्नाला. पण राजाच्या छपरी पलंग तुम्ही आणून कसा दिला? अरे कसा म्हणजे काय चोरून आणला? कुणाला सांगू नकोस पण. चोरून? मग आणि राजाला चोरी कळली नाही ते? अरे आमचा राजा म्हणजे एक नंबरचा खुळा आहे बावळे. राजा बावळा काय? शिपाई मुकुट आणून द्या. चूक झाली शिपाई याला घेऊन जा आणि आत्ताच्या तर फासावं लागतो याला. पाया पडतो महाराज, माफी करा महाराज. ठीक आहे याला घेऊन जा आणि एनिमी कॉम्बॅटंट म्हणून त्या ग्वांटानामो बेवर पाठवून द्या. महाराज त्यापर्यंत फाशी द्या महाराज. महाराज यांचा इच्छे शाबास हवालदार. अरे तुमच्या कामगिरीवर आम्ही खुश आहोत. अरे तुझ्यासारखी माणसं आमच्या राज्यात जन्माला आली तर आम्हाला कसलीच चिंता वाटणार नाही. अहो महाराज, अहो माझ्यासारखी माणसं निर्माण होणं आता शक्य नाही हो. कारण माझा बाप मेलाय ना. ठीक आहे तर उद्यापासून आम्ही तुम्हाला कोतवालाची वस्त्र बहार केली. उद्यापासून तुम्ही आमचे नवीन कोतवाल. महाराज आता असाच आम्हाला उभयताना आशीर्वाद बी द्यावा. उभयताना? आलो थांबा माझी उभयता घेऊन येतो. कोतवाल केलं मला. ही कोण? मैनावती म्हणतात ती हीच का? होय महाराज. नांदा सौख्य बरे. महिने अगं आपल्या राज्याचा मी आज खरा कोतवाल झालो आणि तू खरी कोतवाली झाली. आता आपण आपल्या राज्याच्या नागरिकांचा बी आशीर्वाद मागू. आता आपण वळणार आहोत विनोदाचा एक महत्वाचा दुसरा भाग म्हणजे ज्याला फार्स म्हणतात त्याच्याकडे वळणार आहोत. फार्स हे विनोदाचं दुसरं महत्वाचं अंग आहे. फार्सला प्रहसन व फॅन्टसी ही पण नावं आहेत. 2005 साली झालेल्या कार्यक्रमात 7 फार्सेसचं आयोजन आम्ही केलं होतं. फार्स हा शब्द पुरातन लॅटिन भाषेतल्या फार्सस या शब्दावरून इंग्रजीत आला. अतिशय स्थूल चौकटीत ढोबळ अभिनयाने साकार होणारा, प्रेक्षकांना हसवण्यासाठी आकाराने तसा लहान असणारा हा नाट्य प्रकार आहे अशी फारशी व्याख्या करता येईल. फारसात स्फोट तंत्राचा वापर करून अचानकपणे श्रोत्यांना स्तिमित केलं जातं आणि खळखळून हास्य निर्माण होतं. मराठी रंगभूमीवरचा पहिला नियोजित फार्स 1856 मध्ये अमरचंद वाडीकर यांनी सादर केला. दुर्दैवाने त्यांचं नाव
किंवा स्वरूप यांचा मागबूज पण नाही. नंतर 1870 ते 1900 या काळामध्ये 100 ते 125 फार्स केले गेले, पण तेही लिखित स्वरूपात राहिले नाही. याचं मुख्य कारण म्हणजे त्यात काम करणाऱ्यांनी मनाला येईल तसे फेरफार केले. नंतर द वा जोगळेकर यांनी गाजलेल्या फारसांची पुनर्मांडणी केली आणि ते प्रकाशितही केले. बासुंदी पुरीचा फार्स, गुलाब छकडीचा फार्स अशी मजेदार नावं त्यांची होती. सविस्तर माहिती ज्यांना पाहिजे असेल त्यांनी भीमराव कुलकर्णी यांच्या 19व्या शतकातील निवडक फारसांचा संग्रह यांच्या त्या लेखामध्ये सापडेल. त्यातले काही फार्स 2005च्या प्रयोगातही आम्ही केले. जे सर्व केले गेले त्यांची नावं अशी: गुलाब छकडीचा फार्स, छू मंतर, झोपी गेलेला जागा झाला या नावाचा पहिला 1886 मध्ये झालेला प्रोग्राम, पळापळा कोण पुढे पळेतो, 3 दांडेकर आणि 1 मालन, झोपी गेलेला जागा झाला त्याच नावाचा पण वेगळा फास 1972 साली केलेला, आणि वस्त्रहरण. आधी म्हटल्याप्रमाणे त्यातल्या निवडक प्रवेशांकडेच आपल्याला वळता येणार आहे. पुन्हा क्षमस्व. तर आता वळूया छू मंतर या फासकडे. शिवाजी पंत खासगीवाले हा 70ला रगेल आणि रंगेल सरदार आपल्या दिवंगत पत्नीची म्हणजे राधेची 40वी पुण्यतिथी करत असतो. घराण्याचा पुरोहित हरेश्वर शास्त्री सांगतो की अहो आता नुसत्या फोटोला हा घालण्यात काही अर्थ नाही, कारण तिचा आता पुनर्जन्म होऊन 20 वर्ष झाली आहेत. मग ती कुठे असेल, तिला भेटता येईल का, ही उत्कंठा सरदारांना लागते. त्यांच्याकडून भरपूर दक्षिणा उपटून व काहीतरी तंत्रविद्या वापरून राधेला उपस्थित करतात. वास्तविक ती सरदारांचा नातू पोपट याची गर्लफ्रेंड असते, पण घरात शिरल्यावर तिला पूर्वजन्मीच्या आठवणी जाग्या होतात आणि ती स्वतःला पोपटची आजी समजते. सरदार तिला आपली दिवंगत पत्नीच समजतात. मग जो घोटाळा निर्माण होतो तो बघाच. प्रथम पूजा व नंतर चादुटोणा. सरदारांचा मुलगा नातू, दुसरी पत्नी, सोनबाई सगळे शास्त्रीबुवांच्या जादू चोरण्यात पुन्हा अडकतात. पहा कसे ते. हरेश्वर शास्त्री, तुम्ही मगाचपासून मंत्र म्हणताय का बेचे पाडे म्हणताय? जरा खणखणीत आवाज काढा की. हे काय आपलं उगाच नेम 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 नेम. आपल्या कानाला कष्ट जातो म्हणून पुष्कळचं मनातल्या मनात उत्तर आणलं होतं. तुम्ही म्हणत असाल त्यांच्यासाठी स्पेशल प्रोग्राम करा नंतर, पण आता आधी हे आटपा लवकर. वर्षातून राधाबाईच्या पुण्यतिथीचा एकच दिवस येतो. काय बिघडेल जरा तिष्ठत उभ्या राहिला तर? तुमचं काय बिघडायचंय, पण आमचा काही विचार. तुमचा कसला आलाय विचार? तुमची पण तसबीर राधाबाईप्रमाणे या दिवाणखान्यात लावायची म्हणतात. किती झालं तरी मी दुसरेपणाची. अहो तरी देखील 40 वर्ष संसार झाला ना तुमचा. या माऊलीच्या नशिबात 5 वर्ष देखील संसार सुख आलं नाही. गेली ते गेली, वर या तसबिरीत जाऊन बसल्या माझ्या उरावर हक्काची पूजा रखली 40 वर्ष. काय नाही, आटपा लवकर. अहो स्वयंपाक खोळंबलाय. बाळासाहेब हार घाला. बर हे कोल्हापूरची अंबाबाई, शक्ती दे माते, शक्ती दे.
मेली ती मुलगी. अरे ऐकलं का गडे त्या शास्त्राचा वस्त्र बदला एकदम ठीक आहे. अरे रमा. आ? गोपाळ कृष्ण या सगळ्यांच्या तुझ्यासमोर आपण चालू. आता माझं काही एक चालणार नाही. शास्त्री बुवा असं काय झालं तरी काय? झालं तरी काय म्हणून काय विचारताय? नको तेव्हा मध्ये येऊन कटमटले आणि सिद्धी उलटली. आता भोगायची फळं. पण तुम्ही तरी सांगा काय झालंय नक्की? सांगतो ना, हा आला म्हणतात, तो गेला म्हणतात, आणि शास्त्री बुवा तुम्ही छू म्हणताय. दुसरा अतिशय विनोदी प्रवेश म्हणजे बबन प्रभू लिखित झोपी गेलेला जागा झाला. बँकेत क्लार्क म्हणून काम करणाऱ्या कारकुनावर कोणीतरी जादूटोणा करत आणि त्याचा परिणाम म्हणजे तो विचित्रपणे वागायला लागतो. मग घरी काम करणारी बाई, पत्नी, भाऊ, बँकेचा मॅनेजर आणि एक विसरभोळा डॉक्टर यांच्यात विनोदांचे फवारे आणि फटाके कसे उडतात ते आता आपण प्रत्यक्ष पाहूया. काय झालं सकाळी? ईश कसं सांगू. सांग सांग. आज सकाळी की नाही मी की नाही नेहमीप्रमाणे ठीक 7 वाजता त्यांच्या खोलीत चहा घेऊन गेले. बर. एवढ्यात त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र खाली पडलं. ते उचलण्याकरता मी वाकले आणि त्याने की नाही मला की नाही चिमटा काढला. असं कुठे? नाही म्हणजे त्यांनी विनयभंग नाही ना केला तुमचा? तर आपल्या ऑफिसच्या बॅगेतून ही विस्कीची बाटली काढून 2 कप विस्की घटाघट पिऊन टाकली. बरं विस्की कुठे मिळाली काय म्हणाले काय? मग सकाळी त्यांना बाथरूम मध्ये आंघोळीला पाणी द्यायला गेले तर काय? नाही ते पुढचं सगळं सांगितलं मला रत्नाने. मग नंतर काय झालं? मग म्हणाले ऑफिसवर जाणार नाही, महालक्ष्मी रेसकोर्स वर जातोय असं सांगून गेले कुठेतरी. अरे वा, कुठल्या घोड्यावर पैसे लावणार ते म्हणाले. माझा स्टेटस्कोप विसरलो का इथे? तुमचा स्टेटस्कोप ना डॉक्टर? तो त्या टेबलावर आहे बघा. त्या टेबलावर डॉक्टर हा घ्या तुमचा स्टेटस्कोप. मिळाला. माफ करा, माझ्या विसरभोळेपणामुळे तुम्हाला त्रास झाला. हो अहो तुमच्या विसरभोळेपणामुळेच तर आता मी वाचलो. ते कसं काय? नाही काही नाही. पावली साहेब हे घ्या तुमचे पैसे. ये टायमाला तू मला गंडवला ना तर शाला तुला नोकरीवरूनच काढून टाकेल. परत मोजून बघेल, प्रत्येक नोट मोजून बघेल. अरे खुशाल मोजा. एक 2 3. अरे वा, क्षमता रिअल मनी दिसते. एकदम ब्युटिफुल मनी. अरे पावली साहेब मग आता मला नोकरीवर नाही काढणार ना तुम्ही? अरे नाही. अरे तू तर एकदम चांगला डिकरा आहे. आता तुला कशाला नोकरीवरून काढेल? आपण तुझ्यावर लय खुश आहे. चल आधी ये डिरेक्ट चौकरीला. साहेब थांबा. अहो ही घ्या तुमची हॅट. अरे ते हेटला हात नको लावू. ते हेटला हात नको लावू. रसिको, मराठी नाटकातला विनोद आणि त्याचे सुविद्य लेखक यांचा शेवट इथेच झाला असा काही प्रकार नाही आहे. तसं पाहिलं तर लेखकांनी विनोद निर्मितीकडे लक्ष दिलं, पण त्यांच्या नाटकात प्रायोगिकता आणि सातत्य यांचा अभाव जास्त दिसून आला. अपवाद म्हणजे वसंत कानेटकर आणि वसंत सबनीस हे 2 प्रथित यश लेखक. वि.वा. शिरवाडकर यांनी 1946 पासून वेगवेगळ्या विषयांवर एकूण 18 नाटकं लिहिली. दुर्दैवाने या निर्मितीत विनोद फारसा नव्हता. गंभीर, पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांना जास्त स्थान होतं. दूरचे दिवे, नटसम्राट आणि ययाती देवयानी ही शिरवाडकरांची विशेष गाजलेली नाटकं. त्यांनी केलेलं मस्तानीचं व्यक्तिदर्शन इतकं संयत आणि सखोल होतं
की तिच्या प्रेयसी, पत्नी आणि माता अशा तिहेरी जीवनाचा शिरवाडकरांनी केलेला शोध मराठी जनमानसात ठसा उमटवून गेला. पुढील मराठी नाटकांमध्ये संगीताचं स्थान या कार्यक्रमात त्यांची प्रसिद्ध सर्वात्मका सर्वेश्वरा ही भैरवी आपण ऐकणारच आहोत. आता आपण म्हणणार आहोत एक दुसरं महत्वाचा कार्यक्रम झालेला 2010 साली, म्हणजे मराठी नाट्यात संगीताचं स्थान 2010. मंडळी, आजच्या सत्रातला तिसरा भाग आता आपण सुरू करणार आहोत. संगीत ही मराठी माणसाच्या जीवनातली लय आहे हे तर मान्य करावंच लागेल. नाटकातल्या अलंकारिक भाषेचं सौंदर्य आणि त्यातून प्रगट होणारे वेगवेगळे भाव यांचा सुखद आविष्कार संगीताच्या माध्यमातूनच प्रभावितपणे निर्माण होतो. असो, आता मुळाशी जायचं म्हटलं तर 1843 साली विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकात संगीताचा शिरकाव झाला. नाटकामध्ये त्या नाटकात भाव्यांनी नांदी आणि काही पदांचा समावेश केला होता, परंतु ते सगळं संगीत सूत्रधारच गायता. ही प्रथा साधारण 1880 पर्यंत चालली. खऱ्या अर्थाने मात्र वेगवेगळे गायक नट आपापली पदं गायला सुरुवात झाली ती अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकापासून. ते साल होतं 1880 आणि नाट्यगृह होतं पुण्यातल्या बुधवार पेठेत भांग्या मारुती समोर. पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो या सुप्रसिद्ध नांदीनी त्या नाटकाची सुरुवात झाली. आणि मग कोलटकर, खाडिलकर, देवल, गडकरी यांच्या नाटकात तर भारदस्त शास्त्रीय संगीताचा उंचच नाट्याच्या तंबूत दाखल झाला. वेगवेगळ्या उडत्या चाली, नवनवीन रागदारीतली पदं नाटकात घेतली गेली. उदाहरणार्थ संन्यासाचा संसार या नाटकामध्ये वझेबुवांनी एक टप्पा सुद्धा घेतला होता. शब्द होते या जीवा जागवाया. त्यावेळचे गायक नट हे पण होते एकापेक्षा एक उच्च कोटीचे. मोजकी नावं घ्यायची म्हटली तर भाऊराव कोलटकर, बाल गंधर्व, नानासाहेब जोगळेकर, केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ इत्यादी नाटकात शास्त्रीय संगीताचा प्रभाव इतका वाढला की रात्री 9-9:30 वाजता सुरू झालेलं नाटक पहाटे 6-6:30 पर्यंत चालायचं. एक एक पद चक्क तास 1.5 तास चालायचं. विशेष म्हणजे रसिकांची काहीही तक्रार नसे. ते गंधर्व युग होत. पण 1935 सालापासून सुमारे 1955 पर्यंत संगीत रंगभूमीला अवकळा आली आणि नवीन थाटाची गाणी, भावगीत नाटकात आली. नाट्य मनवंतर केशवराव भोळे, मोग रांगणेकर, ज्योत्स्नाबाई, छोटा गंधर्व इत्यादी मंडळी प्रसिद्धी झाली. 1960 नंतर 15-20 वर्ष शास्त्रीय संगीताने परत उचल खाल्ली. ती विद्याधर गोखले, वसंत कानेटकर वगैरे यांच्या नाटकात. जितेंद्र अभिषेकी, राम मराठे, प्रसाद सावकार, कीर्ती शिलेदार वगैरे कलाकारांच्या सहभागाने 20व्या शतकाच्या शेवटच्या 2 दशकात मात्र नाट्य संगीताला ग्रहण लागल्यासारखी अवस्था झाली आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. तथापि एक यक्ष प्रयत्न उद्भवतो, तो म्हणजे संगीताने नाट्याला मारलं की नाट्याने संगीताला तारलं. माझ्यामध्ये तर पण जाऊ द्या झालं. त्याचं उत्तर आपल्यासारखे जाणकार रसिकच देऊ शकतील. माझे सहकारी आणि मी यांची नाट्यातलं संगीत या विषयावर आधारित पहिली सुरुवात झाली
1999 साली बीएमएम अधिवेशनात मंडळातर्फे साकारलेल्या विलासखानी या संगीत नाटिकेनी विलासखानी तोडी या रागाची जन्म कहाणी सांगणारी ती नाटिका समस्त रसिकांना अतिशय आवडली. त्याची युट्यूब लिंक मंडळाकडे आहे. अरे पण हो, नमनालाच घडाभर तेल खर्ची होण्याआधी आपण आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. ना संस्था 2010 म्हणजे मराठी नाट्यात संगीताचं स्थान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीला अनुसरून अध्याय क्रमांक 12 ओवी क्रमांक 10 माझ्या सहकाऱ्यांनी नवरसांवर आधारित अनेक दुर्मिळ गाणी या कार्यक्रमात सादर केली. ती सगळी आज पूर्णतः पेश करणं अशक्य असलं तरी ऐकवण्यात येणारं गीत कोणी लिहिलेल्या कुठल्या नाटकातलं आणि कुठल्या रसावर आधारित आहे हे शोधण्याचं नम्र आवाहन मी आपल्याला करतो. तुम्हा तो शंकर सुखकर हो, तुम्हा तो शंकर सुखकर हो, तुम्हा तो शंकर सुखकर हो. हिमधरस्थित विकटकाननि हिमधरस्थित विकटकाननि तपकरी प्रियकरी शुभकरी सुंदरी तिजवरी भुजग निज कैलास नगितो शंकर सुखकर हो, तुम्हा तो शंकर सुखकर हो. अजुनी कुळा हा नाद पुरेसा कैसा होईना, अजुनी कुळा हा नाद पुरेसा कैसा होईना, पुरेसा कैसा होईना. नाटक झाले जन्माचे हे कुटील हे तू तुझा फसला, कुटील हे तू तुझा फसला, कुटील हे तू तुझा फसला, कुटील कुटील हे तू तुझा फसला, कुटील हे तू तुझा फसला, कुटील कुटील हे तू तुझा फसला. निज पाशी मज बांधायाचा, निज पाशी मज बांधायाचा. नाही मी बोलत, कुणाशी? नाही मी बोलत, माझ्याशी? नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत. विनयहीन वदता नाथा नाही मी बोलत. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार. सुखाचा करीन संसार, सुखाचा करीन संसार, सुखाचा करीन अवघाची संसार. सुंदर खाशी, सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, सुंदर खाशी, सुबक ठेंगणी. उरण कृष्णहीन वय किती? 14.
सुंदर काशी सुबक ठेंगणी सुरण सगिन वयसवदाची हनुचिंचोळी ओठ पोवळी हनुचिंचोळी ओ लाली ओ लाली ओ लाली गुलाबी ओ लाली गुलाबी ओ लाली गुलाबी गालावती सुंदर काळजी सुबक ठेंगणी स्थूलन कुशहीन वयट वदा या जीवाचा गवाया या जीवाचा गवाया हे माया या जीवाचा गवाया हे माया या जीवाचा छातीत इश्क भाला तो आर पार गेला ती पाहताच बाला कलिजा खलास झाला कलिजा खलास झाला कलिजा खलास झाला छातीत इश्क भाला भाला छातीत इश्क भाला कलिजा खलास झाला अंग अंग तव अनंग अंग अंग तव अनंग फुल मदन मंदिरी अंग अंग तव अनंग अंग अंग तव अनंग फुल मदन मंदिरी मेवलूक याचितात मेवलूक याचितात सुखद संग माधुरी त्या कातर वेळा थरथरती कधी अधरी त्या कातर वेळा थरथरती कधी अधरी ए सुरद बिया किन छिन बिसुराई 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 तन उदनी दिन तन 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 उदनी दिन तन 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 उदनी दिन तन तन तदिन तन तदिन तन उदनी दिन तन तन तदिन तन तदिन तन तदिन तन तदिन देरना 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 दितो 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 तन धागा मला दि सगदानी द मरदानी द बगतानो तन दे देरना 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 मानिती ऐसे वाटे होईल मानिती ऐसे वाटे होईल तुझा कुबेर भिकारी मित्रांनो, सगळी पूजा आणि आरती पूर्ण झाली म्हणजे आपल्याकडे खिरापतीची साखर वाटण्याचा प्रघात आहे. आता तो मोडून कसा चालेल हो? जाता जाता मी आपल्याला बिलासखानी तोडी रागाची गोडी चाखवणार आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे 1999 सालच्या BMM अधिवेशनामध्ये आम्ही बिलासखानी तोडी रागाची जन्म कहाणी ही संगीत नाटिका प्रस्तुत केली होती. त्या नाटिकेतली सुरुवातीची काही पद आणि मग शेवटी नवराग जन्म घेई आवेग वेदनेत या आशयावरचं गीत आपल्याला अस्त पावला गान सूर्य हा म्हणजेच बिलासखानी तोडी रागातलं ही चीज आहे. ही तुम्ही आता ऐका आणि आपलं मत सांगा. अरे थांब विलास खान, तू एक उच्च खानदानातला
आणि ती एक फक्त नाचणारी बाई आहे. हा, तू कुलीन संगीतज्ञ ती पतित नर्तिका, तू कुलीन संगीतज्ञ ती पतित नर्तिका. सोपान चढुनी जाशी, सोपान समजयासी, सोपान चढुनी जाशी, सोपान समजयासी. अतितप्त वासनांचा हा मार्ग सर्वनाशी. गुलशन माझे नाव, गुलशन माझे नाव, पडू द्या देवा आपली काय करू, पायामध्ये जाय बांधली. तोंड न पाहिन जन्मांतरी, तोंड न पाहिन जन्मांतरी. न पिता अंतु न पुत्रही, मेल्यावरही शवास माझ्या दुरेल आशा तव स्पर्शाची. पित्याचा मृतदेह पाहून त्याला अश्रू आवरत नाही. आर्त स्वराने तो गाऊ लागतो, पिताजी, पिताजी. मस्त पावला गान सूर्य हा, मस्त पावला गान सूर्य हा, मस्त पावला गान सूर्य हा. राग विसरल्या रागिणी कोमल, राग विसरल्या रागिणी कोमल. सुरलोपले संगीतातले, सुरलोपले संगीतातले. विना भैरवी सरली मैफिल, विना भैरवी सरली मैफिल. अस्त पावला गान सूर्य हा, अस्त पावला गान सूर्य हा. तूच तुझ्या सम श्रेष्ठ गायका, तूच तुझ्या सम श्रेष्ठ गायका. हिमालया परी उदात सोज्वळ, हिमालया परी उदात सोज्वळ. क्षमा पिताजी, क्षमा पिताजी. राग विसरुनी द्यावा शिष, राग विसरुनी द्यावा शिष. एक मनीची इच्छा केवळ, एक मनीची इच्छा केवळ. हस्त पावला गान सूर्य हा, हस्त पावला गान सूर्य हा. क्षमा पिताजी, क्षमा पिताजी. तो तर आमच्या तिन्ही कार्यक्रमांची रूपरेखा दाखवणाऱ्या सर्व नाटकातल्या प्रयोगांची 2004, 2005 आणि 2010 या सालांची. आणखीन जर कोणाला इंटरेस्ट असेल तर 2014 साली आम्ही भगवद्गीतेवर एक मोठी 2.5 तासाची व्हिडिओ प्रोग्राम सादर केला. त्याची पण संपूर्ण व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी ई प्रसारणकडे चौकशी करा. नमस्कार. मी प्रभाकर साठे. थँक्यू. बाय.
झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित